नंदुरबार पोलिसांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक समोर सुशीलकुमार पावरा यांचे 508वे उपोषण. पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कारवाईकडे लक्ष. पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्तसह पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून मनमानी, असंवैधानिक, बेकायदेशीररित्या आदिवासी बांधवांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर तसेच सर्वसामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणारे अन्याय अत्याचार विरोधातल्या सुशीलकुमार पावरा यांचे 14 मे 2024 रोजी दुपारी 11 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक कार्यालयासमोर 508वे लाक्षणिक उपोषण होणार आहे. उपोषणाचे निवेदन सुशीलकुमार पावरा यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 9 सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर सुपारी घेऊन सूडबुद्धीने, भ्रष्ट पद्धतीने, अवैध, बेकायदेशीर, अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा अधिकाराचा हद्दपारी कारवाई करणाऱ्या भ्रष्ट, कार्यक्षम, आदिवासी विरोधी गुंड प्रवृत्तीच्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत 9 सामाजिक कार्यकर्त्यांवरचा हद्दपारीचा आदेश रद्द करा व वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार जहांगीर पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक व अश्लील वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा. आदिवासी पीडित तक्रारदार व आदिवासी महिलांची तक्रार नाकारत तक्रारदाराला शिवीगाळ करून, मारहाण करून लॉकअपमध्ये बंद करून ठेवणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी तक्रारदाराची तक्रार नाकारत गैरवर्तन करणाऱ्या व आदिवासी तक्रारदारास साथ दिल्यास तुमच्यावर पायीचा गुन्हा दाखल करून अशी धमकी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांनी दिल्याप्रकरणी निलेश देसले यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित कायद्यानुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. दिनांक 4/4/2025 रोजीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा. पदावरून हटवा. नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली करा. नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा, मटका, जुगार, दारू, गुटखा, गांजा असे अवैध व्यवसाय बंद करा. तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादीकडून 43,000 रुपये घेणाऱ्या धाडगाव पोलीस ठाण्यातील संबंधित ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा. अशा विविध मागण्यासाठी सुशीलकुमार पावरा हे नाशिक येथे उपोषण करणार आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे आपल्या पदाचा, वर्दीचा व अधिकाराचा दुरुपयोग करून असंविधानिक पद्धतीने, भ्रष्ट पद्धतीने आदिवासी बांधवांवरती व आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांवरती अत्याचार करत आहे. तडीपार सारखी असंवैधानिक कारवाई करत आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील हे पोलीस अधिकारी दिवसेंदिवस आदिवासीवरती मोठा अन्याय करत आहेत, अत्याचार करत आहेत. या पोलिसांच्या विरोधामध्ये मी दिनांक 14 मे 2026 रोजी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय नाशिक यांच्यासमोर माझं 508वं उपोषण छेडणार आहे. मी पोलीस कस्टडीत असताना मला या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे हेमंत कुमार पाटील यांनी जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली, हत्येचा प्रयत्न केला. म्हणून यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांना अटक केली पाहिजे, यांना नोकरीतून काढून टाकलं पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी मी दिनांक 14 मे 2026 रोजी या कार्यालयासमोर आंदोलन छेडणार आहे. जोपर्यंत या पोलीस अधीक्षक श्रवण दत्तला पदावरनं हटवलं गेलं पाहिजे, हटवत नाही आणि या दोषींवरती, पोलिसांवरती कारवाई होत नाही, तोपर्यंत माझं उपोषणाचं हे सत्र मी सुरूच ठेवणार आहे. माझा लढा सुरूच ठेवणार आहे. लढेंगे, जितेंगे, लढेंगे.